हॅलो. हा कोरडे साहेब ना आरटीओ हो. साहेब नमस्कार. प्राध्यापक किसन चव्हाण बोलतोय, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. हा बोला ना. शेवगाववरनं बोलतोय. शेवगाव तालुका आपल्याकडे का साहेब? हो. बा म्हणजे आपल्या कॅम्पसाठी आहे की बाकीची जे काही बाकीची जबाबदारी आहेत, अवैध हो, वाहतूक वगैरे? बाकीचे आहे पण काय आपलं शेवगाव पाथर्डी हे एकत्र आहे. बर. आणि सध्या पाथर्डीचं इलेक्शन पुढे ढकलल्यामुळे तिथं एक खिडकी चालू असते. मग तिथं परवानग्या द्यायचं काम चालतं ना. नाही नाही, तो विषय नाही साहेब. मी पारधी साहेबांशी पण बोललो दुपारी. ते म्हटले माझ्याकडे पारनेर आहे. बघा आपल्या शेवगावमध्ये शेवगाव, पाथर्डी, भेंड इकडे जे कारखाने आहेत, या कारखाना हद्दीमध्ये 2 ट्रॉलीची वाहतूक चालू आहे सध्या जुगाड लावून. बरोबर आहे. तर याला आपण परवानगी अथॉराइज आहे का, परवानगी आहे का आपली? जुगाडला परवानगी नसते पण 2 ते लावू शकतात ट्रेलर. 2 ट्रेलर लावू शकतात. हो, 18 मीटर पर्यंत त्यांना अलाउड असतं. मग त्यात जेवढे बसतील तेवढे ते लावू शकतात. आता शेवगाव शहरातून जेव्हा हे 2 ट्रॅक्टर जातात तेव्हा तिथली वाहतूकची अवस्था काय आहे? फार बोजबारा उडून जातो, अपघात झाले. रात्री आमच्या एका शिक्षकाची गाडी उडवली, त्याच्यानंतर एक मुलगा गेला रात्री 22 वर्षाचा. पेठेतून गाड्या जातात, शेवगावातून शहरातनं जातात. मग आता हे अवैध वाहतूक नाही काय 2 जुगाडावाले? त्यांच्यावरती कारवाई? जुगाड जे त्याच्यावरती कारवाई पण केलेल्या आहेत आपण. आणि गंगामाई कारखाना झाला, रुद्रेश्वर झाला, तिथे कारखान्यात जाऊन पण त्यांना पण सूचना दिल्या आहेत आपण. आणि रोज आता पाथर्डीमध्ये तर रोज चालूच आहे आपलं चेकिंग. नाही ना साहेब, आमच्या शेवगावमध्ये कंटिन्यू दिवसभर आणि रात्री पण ते 2 ट्रॅक्टरची वाहतूक चालू आहे. अक्षरशः शेवगावचे फार वाहतुकीचे 3-13 वाजलेत. अजून किती लोकांचा बळी घ्यायचा आहे ते काय समजायला तयार नाही आम्हाला. पण त्याच्यावरती कंट्रोल तर पाहिजे ना साहेब कोणाचा तरी. हो ना. आता आपण चेकिंग तर कंटिन्युअस करतोय आणि आज पण आम्ही तिकडे येतोच आहे. आता हे काय होतं, पाथर्डी इलेक्शन मुळे बिझी असल्यामुळे थोडंसं नाही साहेब, इकडे जीव चाललेत ना साहेब लोकांचे. त्याच्यामुळे जे 2 ट्रॉलीवाले आहेत ना त्यांच्यावरती कारवाई करा, सिंगल ट्रॉली ठेवा. नाही तर चर्चा अशी लोकांमध्ये की कारखाना कायद्यानुसार त्यांना 18 मीटर पर्यंत अलाउड आहे ना. बळजबरी कायद्याच्या विरुद्ध जाऊन पण नाही करता. नाही ठीक आहे ना. 18 मीटर आता खालून येतात आणि वरती घेऊन जातात, ते भेंड्यापर्यंत नेतात, इकडं राहुरी कारखान्याकडे घेऊन जातात. मग ते अलाउड आहे का त्यांना? कसलं? ट्रॅक्टर शेतातून निघल्यानंतर 18 मीटर म्हणतात, 18 किलोमीटर म्हणतात ना तुम्ही? नाही त्याची लांबी. हो. हा, लांबी. हा, किती? 18 मीटर्स मध्ये तिथपर्यंत अलाउड आहे. त्यात त्याचं एक बसू शकतं का 2 बसू शकतात तसं. पण जनरली कसं असतं, जे मुंडकं द्यायचं ते 6 मीटर पर्यंत बनवते कंपनी. बरोबर आहे. मॅक्सिमम 6 मीटर अलाउड आहे. पण ते तेवढं नसतं. म्हणजे आपल्या गाडीची जी लांबी ती 4 ते 5 मीटर असते. बरोबर आहे. मग असं जर केलं तर आपण मग 3 पर्यंत मॅक्सिमम बसतात. म्हणजे मुंडकं धरून 2 ट्रेलर त्याला कनेक्ट होतात. त्याच्या पुढे त्यांना लावता येत नाही. असं. आता मी पारधी साहेबांशी बोललो तर ते म्हटले 2 ट्रॅक्टरला आमच्याकडे परवानगी नाही, अलाउड नाही ते. नाही त्यांना ती कल्पना नसावी. पण हवं तर मी तुम्हाला ते कायद्यातलं जी तरतूद आहे ती पण तुम्हाला पाठवू शकतो मी. ठीक आहे. आम्ही दिलंय, आज निवेदन दिलंय शेवगावला पोलीस स्टेशनला. आता अच्छा. हा, त्यांना दिलंय. सोमवारपासून आम्ही ना कोटन रोडला चक्कर मारतच आहे. हा. मला पण ती कानावर आली काल. सोमवारपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत पोलीस स्टेशनच्या समोर. कारण आतापर्यंत 4 ते 5 बळी गेलेत आणि नुकसान तर किती प्रचंड झालं असेल आमचं सगळं. बघा त्याच्यामध्ये काय गांभीर्यानं करता आलं तर. नक्कीच आज येणार आहे मी घोटनला. ठीक आहे. जेवढ्या दिवशी सर्वांवरती कारवाई करून टाकू आज. ठीक. चालेल. ओके. नाही नुसतं आज पुरतं नाही, कंटिन्यू ते सगळ्या कारखान्यांना सूचना दिल्या पाहिजे तुम्ही की एवढं हे नियमात नसेल तर आम्ही कारवाई करणार म्हणून. आता सूचना देऊ झाल्या, आता कारवाईच करावं लागेल. सूचना किती दिवस देणार? दिल्या पाहिजे ना. आता लोकांचे बळी चालले ना साहेब, आणखी किती बळी घ्यायचे आपल्याला आता? हो, आता हवं तर ते फोटोज पण सगळ्या कारखान्यांना सूचना दिल्या. आता सूचना देऊन झाल्या, आता डायरेक्ट कारवाई करायची. हो, केली पाहिजे. नाही तुम्ही नाही कारवाई केली तर आम्ही तर रस्त्यावर उतरणार होतो, कारण आम्ही रोज बळी पाहतोय लोकांची इथं चाललेली. बरोबर ना. नाही आम्ही करणार आता कारवाई. ठीक आहे.